श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहे ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करते. बघा, 10 मे 2024 आहे अक्षय तृतीया. तर हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर हा पित्रांना असा समर्पित असा दिवस आहे. आणि बघा, 3 म्हणजे सासू सासरे जिवंत आहे म्हणजे आपल्याला पितरांना म्हणजे तुम्ही त्या दिवशी अन्नदान करू शकतात. पित्र म्हणजे पितरांना जेवण खाऊ घालायचं आहे. असं नाही की आपले सासू सासरे मग पितरांना दोष. आपल्या 3 पिढ्यांचं असतं हे. मग आपल्या घरात दोष असता बघा. काही म्हणजे काम करायला जातो, अडचण येत असते, समस्या निर्माण होत असतात. जर पितृदोष असेल तर ह्या गोष्टींना म्हणजे आपले कोणतेही व्यवसाय असो, धंदा असो, कोणत्याही घरात भांडणं होणे, कटकट, मुलांचं अभ्यासात मन लागणे हे पितृदोषाचे लक्षण असतात. तर ह्या अक्षय तृतीयेला पितृंना आनंदित करण्यासाठी असा महत्त्वाचा दिवस आहे. तर तुम्ही त्या दिवशी पितरांना आनंदित करण्यासाठी काय करायचे तर पितरांना जेव घालायचे. आपल्याला 3 पिढ्यांचा दोष असतो. तो दोष कमी करण्यासाठी पितरांना त्या दिवशी आवर्जून म्हणजे जेव घालायचे म्हणजे आता तुमच्याकडे काय म्हणता, आमच्याकडे आगारी म्हणता. आगारी देता आम्ही. अशा छोट्या छोट्या गौऱ्या करून ठेवायच्या. आता पण कुठं शेण मिळत असेल, गाईचं शेण, तर त्याच्या अशा छोट्या छोट्या गौऱ्या करून ठेवायच्या. मी करून ठेवते. तर त्याच्यात म्हणजे असं छोटंसं, आता तुम्हाला माती असेल तुमच्याकडे, छोटासा चूल बनवायचा आणि त्याच्यात ती आगारी टाकायची आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आणि त्याच्याने आगारी टाकायची. आणि आपल्याकडे बघा घागर आणली जाते मातीची. ती घागरी आवर्जून आणायची आहे. तांब्याची असेल तरी चालेल, पण मातीची पण मिळत असेल तर ती आणू शकता तुम्ही घागर. ती पितरांना म्हणजे असं खाली तांदूळ गहू ठेवता आणि त्याच्यावरती घागर ठेवता. घागरवर खरबूज ठेवलं जातं. आम्ही डांगर म्हणतो. डांगर ठेवता आमच्या इथं. आणि जे आपण पितरांसाठी जेवण बनवलेलं असतं ते वरती ताट ठेवता आणि त्याच्यातून एक एक घास आपण चुलीत टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपण तूप टाकायचं आहे. पित्र म्हणजे जे आपले पितृ असतात ते खूप आनंदित होतात. तर आमच्याकडे अशा पद्धतीने केलं जातं. खानदेश पद्धतीमध्ये चुल्यात आगारी दिली जाते पितरांना. तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. आणि काहींना जागा घ्यायची असेल, प्लॉट, गाडी घ्यायची असेल, फ्रीज, कूलर, अशा काही मोठ्या मोठ्या वस्तू असतात. छोट्या वस्तू पण आणू शकतात. म्हणजे पूर्ण शुभ दिवस आहे. तर तुम्ही अशा वस्तू, ही गाडी, प्लॉटिंग बुकिंग करू शकता किंवा वास्तुशांती करू शकतात, गृहप्रवेश करू शकतात. याला काही मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. तुम्ही केव्हाही म्हणजे गृहप्रवेश करू शकता. हे झालं. आता त्या दिवशी बघा, अक्षय तृतीयेला काय करायचे, आपल्याला काही सोने चांदी पण खरेदी करायचं असतं. आता ते सगळ्यांच्या बजेटमध्ये तर आता नाही आहे. ज्यांच्या बजेट असेल त्यांनी सोने चांदी खरेदी करू शकतात. कारण की आता सोन्याचा भाव खूप वाढला आहे. तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला घ्यायचं असेल त्या दिवशी सोनं तर तुम्ही खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला. बघा, आपण जे गुढीपाडव्याला घेतो, गुरुपुष्प योग अमृतहार घेत असतो, लक्ष्मीपूजनला घेत असतो, दसऱ्याला घेत असतो, हे सोनं घेतलं ना तर कधी मोडण्याची गरज येत नसते. अजून त्याच्यावर सोन्यावर भर पडत असते. म्हणून ह्या दिवशी आवर्जून तुमच्या परिस्थितीला होत असेल तर घ्या, थोडंसं तरी सोनं घ्या त्या दिवशी. जर सोनं घेणं शक्य नसेल तर तुम्ही घरात छोट्या छोट्या वस्तू पण आणू शकतात. तर त्या वस्तू कोणत्या आहेत बघा. तुम्ही त्या दिवशी श्रीयंत्र आणू शकतात. श्रीयंत्र हे लक्ष्मीला आवडणारं असं प्रिय यंत्र आहे श्रीयंत्र. तर नुसतं श्रीयंत्र आणून चालत नाही. तर दुर्गा अष्टमी असेल, शुक्रवार असेल, मंगळवार असेल तर तुम्ही कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही. आणि श्रीयंत्र आणलं तर ह्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या. त्याची स्थापना करायची, पंचामृत घ्यायचं
आणि त्याची स्थापना कशी करायची श्रीयंत्राची हे तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. त्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची चांदीची पंचधातूची पण मूर्ती आणू शकतात लक्ष्मीची, ती पण चालेल. कारण की त्या दिवशी शुक्रवारच आहे आणि अक्षय तृतीया आहे. आणलं तर लक्ष्मी तर बाप आपल्या म्हणजे लक्ष्मी तर सगळ्यांनाच हवी असते. त्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती पण आणू शकतात. आणि दुसरं म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर हा धनाचा देवता आहे. धन हे सगळ्यांना हवं असतं म्हणून कुबेर यंत्र पण आणू शकतात. कुबेर यंत्र नसेल तर बघा असं छोटंसं मिळतं फ्रेमसारखं पंचधातूचं एवढंसं मिळतं छोटंसं, ते पण आणू शकतात. ते फक्त 50-60 रुपयाला 101 असं काही मिळत असतं. म्हणजे ते लहान मोठं असेल आमच्याकडे मिळतं, ते मिळत असं छोटंसं फ्रेममध्ये पण मिळतं. श्रीयंत्र पण मिळतं तसं आपल्याला. म्हणजे आता हे 1100-1200 काही किंमत झाली असेल, पण ते 40-50-60 रुपयामध्ये पण असं छोटंसं फ्रेममध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र मिळत असतं. जर तुम्हाला पंचामृतमध्ये म्हणजे पंचधातूचं घ्यायचं असेल तर पंचधातूमध्ये पण तुम्हाला कुबेर यंत्र श्रीयंत्र मिळून जाईल. आणि कमळगट्ट्याची माळ. कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर ती पण तुम्ही अक्षय तृतीयाला घरी आणू शकतात. कमळगट्ट्याची माळेने आपण लक्ष्मी मंत्र, नवार्ण मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या कमळगट्ट्याच्या माळेनेच आपण जपमाळ करायची असते. म्हणजे खूप अतिशय अशी प्रिय आहे कमळगट्ट्याची माळ लक्ष्मीला. तिसरं म्हणजे त्या दिवशी का म्हणजे तुम्ही मीठ पण आणू शकतात आणि धणे. बघा जसं आपण लक्ष्मी पूजनला म्हणजे लक्ष्मी दिवाळीला लक्ष्मी पूजन असतं तेव्हा धणे मीठ आणत असतो, त्या प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयालाही धणे मीठ असं म्हणजे मिठाची पिशवी आणू शकतात. आणि धणे 5-10 रुपयाचे आणू शकतात. धणे आणू नका, ते धणे हातात घ्या आणि एकदा श्रीसूक्त बोला, नाही तर 11 वेळा श्रीसूक्त बोला हातात धणे घेऊन. आणि ते धणे आपल्याला तिजोरीत ठेवू शकता आपण. धनाची वाढ होते. हे धणे आपले तिजोरीत ठेवायचे म्हणजे सेवा झाल्यावर तुम्ही ते पण करू शकता. झाडू पण आणू शकतात त्या दिवशी. झाडू तर हे शुक्रवार पण आहे, अक्षय तृतीया पण आहे. आणि झाडू तर जर काही म्हणजे जमत नसेल आणायचं तर झाडू पण आणू शकतात. झाडू आपलं म्हणजे असायलाच हवा एक नवा घरामध्ये ठेवूनच. म्हणजे आता जुना असेल नवा आणला तरी काही हरकत नाही, नवा एक झाडू आपल्या घरात पाहिजेलच. आणि तो असा कोणाला दिसणार आहे अशा जागी ठेवून द्यायचा असतो तो नवा झाडू. जोपर्यंत जुना खराब होत नाही मग तेव्हा तो नवा काढायचा असतो. फक्त त्या दिवशी पूजा करून ठेवून द्यायचा तो झाडू एका कोपऱ्याला. कोणाचा पाय वगैरे लागणार नाही, कोणाला दिसणार नाही अशा जागी पडदी वगैरे ठेवून द्यायचा. ह्या वस्तू तुम्ही आणू शकतात. खूप म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे, तर तुम्ही या गोष्टी करा, खरेदी करा. याच्यामधून अशाच नाही की सर्वच आणायचे आहेत आपल्याला विकत. तुमच्या परिस्थितीनुसार 1 वस्तू आणा, 2 वस्तू आणा, 3 वस्तू आणा, पण आणा. शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.